तर कोकण पदवीधर मतदारसंघाची निवडणूक आज पार पडते। या निवडणुकीत महायुतीकडून निरंजन डावखरे आणि महाविकास आघाडीकडून रमेश कीर यांच्यासह एकूण 13 उमेदवार निवडणूक लढवतात। पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील पदवीधर मतदार या निवडणुकीसाठी आपलं मत नोंदवतील। आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सदाशिव लाड यांनी। कोकण पदवीधर मतदारसंघाची निवडणूक आज पार पडते। मी सध्या कणकवलीमधील मतदान केंद्रावर आहे आणि आपण पाहत असाल तर या ठिकाणी मतदारांची रांग जी आहे ते आपल्याला पाहायला मिळते। कोकण पदवीधर मतदारसंघाची निवडणूक पार पडत असताना या निवडणुकीत महायुतीकडून निरंजन डावखरे आणि महाविकास आघाडीकडून रमेश कीर यांच्यासह एकूण 13 उमेदवार रिंगणात आहेत। ठाणे, रायगड, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यातून कोकण पदवीधर मतदारसंघाची निवडणुकीसाठी मतदान होणार आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यात 34 मतदान केंद्रावर एकूण 18,551 मतदार जे आहेत ते मतदानाचा हक्क बजावणार आहेत। सकाळी 7 ते सायंकाळी 6 अशी या ठिकाणी मतदानाची वेळ आहे। तसंच मतदान केंद्रावर जर आपण पाहिलं असेल तर एकूण 182 निवडणूक अधिकारी आणि कर्मचारी नियुक्ती करण्यात आलेले आहेत। त्यासोबतच हे मतदान शांततेत पार पडावं यासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त जो आहे तो आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। कॅमेरा पर्सन महबूब शेखसह सदाशिव लाड, एबीपी माझा, कणकवली, सिंधुदुर्ग। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।